एकनाथ शिंदे आणि ठाकरे दिल्लीत आहेत। शिंदेने अमित शहांची भेट घेतली आणि या सरकारची प्रतिमा मलिन करण्यासाठी कारस्थान रचलं जात असल्याची शंका शिंदेंनी व्यक्त केली। पाहूया। एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे हे दोघेही एकाच वेळी दिल्लीत आलेत। शिंदेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली, तर ठाकरेंनी शरद पवारांची भेट घेतली आहे। यासह इंडिया आघाडीच्या बैठकीला सुद्धा ते हजेरी लावतील। पण शिंदेंच्या भेटीगाठीच्या निमित्तानं महायुतीतला वाद हा अमित शहांच्या दरबारी गेलाय हे स्पष्ट झालं। अमित शहा आणि एकनाथ शिंदेंमध्ये 25 मिनिटं बंद दाराआड चर्चा झाली। महायुती सरकारची प्रतिमा मलिन करण्यासाठी कारस्थान रचलं जात असल्याची शिंदेंनी भावना अमित शहांसमोर बोलून दाखवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। लवकरच महायुतीच्या घटक पक्षांची शहांसोबत बैठक होणार असल्याचंही कळतंय। शिवाय मुंबईसह इतर महापालिका निवडणुकांसंदर्भात शिंदेंनी अमित शहांसोबत चर्चा केली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यात खासदारांसोबत एक आणि स्वतंत्र अर्धा तास अशा 2 बैठका झाल्यात। अरे आमचं काही बंद दाराआड नसतं बाबा, सगळं उघडं आहे। आणि आम्ही खासदारांसोबत गेलो, खासदारांच्या काही विषय होते ते मांडले तिकडे। आणि अमितभाईंचं देखील कार्यपद्धती आपल्याला माहीत आहे, ते ताबडतोब त्याच्यावर ॲक्शन घेतात। आणि त्यामुळे अमित भाईंच्या बरोबर देखील महाराष्ट्रातल्या विषयांवर चर्चा झाली, निवडणुकांच्या विषयावर चर्चा झाली आणि एक अतिशय चांगली चर्चा त्या ठिकाणी झालेली आहे। दिल्लीतून शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर सुद्धा निशाणा साधला। उद्धव ठाकरे राज ठाकरेंसोबत भेटतायत, दुसरीकडे दिल्लीत इंडिया आघाडीच्या भेटीसाठी सुद्धा येत आहेत। विश्वास गमावल्यामुळे दोन्ही दगडांवर पाय ठेवत असल्याची टीका शिंदेंनी केली आहे। कसं आहे, ज्याला विश्वास नाही आहे, 2 दगडावर पाय ठेवून माणूस जेव्हा काम करतो तेव्हा तो काय होतं त्याचं आपल्याला माहीत आहे। त्यामुळे कॉन्फिडन्स पाहिजे आणि विश्वास पाहिजे। विश्वास गमावलेले लोक असं काम करतात। खऱ्या अर्थाने आता कुणाशी चर्चा चालू आहे आपल्याला माहीत आहे आणि कुणी लोकशाहीमध्ये एकत्र येण्याचा अधिकार आहे, आघाडी युती करण्याचा अधिकार आहे ज्याला त्याला। त्यामुळे आमचं त्याच्यावर काही म्हणणं नाही। इकडे शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरून संजय राऊतांनी टीकेची संधी साधली। दिल्लीत शिंदेंच्या पक्षाचे प्रमुख असून त्यांना यावंच लागतं असं राऊत म्हणाले। दिल्लीमध्ये गेले काही दिवसापासून घुटमळत आहेत, काळोखातून गाडीतून बाहेर जात आहेत वगैरे, मी असं ऐकलं। दिल्लीमध्ये त्यांच्या पक्षाचे प्रमुख बसतात, त्यांच्या पक्षाचं मुख्यालय दिल्लीमध्ये। म्हणून शिंदे जर आले असतील तर तो माननीय उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याशी योगायोग वगैरे समजण्याचं कारण नाही, त्यांना दिल्लीतच थांबावं लागतं ना। जर त्याची जर विजार पांढरी असेल तर त्या गवत लावून त्या लॉनचं मुंबईला परतावं लागतं। ते बघा, ते तिकडे 10 जनपदकडे जात आहेत, आम्ही इकडे लोककल्याणकारी मार्गाकडे गेलो। 7 नंबर आहे ना प्रधानमंत्री मोदयांचा, तर प्रधानमंत्री लोककल्याण मार्ग हे बाळासाहेबांना कधी आवडलं नाही। ते जे कोणी काही लोक करतायत आणि जे बाळासाहेबांना आवडतंय, बाळासाहेबांचे विचार ते आम्ही पुढे घेऊन जातोय, हे मला सांगण्याची गरज नाही। आणि आमचा शिवसेना पक्ष आहे, त्यांची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे, तशी आमची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही आहे। उद्धव ठाकरेंच्या मागणीप्रमाणे काँग्रेसनं इंडिया आघाडीची बैठक बोलावली आहे। त्यात बैठकीला हजेरी लावण्यासह राहुल गांधींच्या घरी सुद्धा डिनरला उद्धव ठाकरे हजेरी लावतील। प्रमोद जगतापसह दिनेश दुखंडे, TV9 मराठी, नवी दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।